पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीखाली तळघरात सापडल्या 3 मूर्ती। तिन्ही मूर्ती 12व्या शतकातल्या असल्याचा प्राथमिक अंदाज। जगातील सर्वात वेगवान मोठ्या अर्थव्यवस्थेचं भारताचं बिरुद यंदाही कायम। 2023-24 या जीडीपीचा दर 8.2%वर। सरकारी आकडेवारीनं परकीय गुंतवणूकदारांचा उत्साह वाढण्याची शक्यता। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी नंबर 1। परकीय गुंतवणुकीचा आकडा 1.25 लाख कोटींवर। फडणवीसांचं ट्विट। मुंबई ते ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुलुंड टोलनाका ते ऐरोली ब्रिज पर्यंत वाहतूक कोंडी। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विशाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी कोठडी। दोघांची रवानगी येरवाडा तुरुंगात। 45 महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णांची 6 दिवस पोलीस कोठडीत रवानगी। प्रज्वलच्या आईचा अंतरिम जामिनाचा अर्जही फेटाळला। भुसावळमध्ये माजी नगरसेवकाच्या खूनचा मास्टर माइंड नाशकात सापडला। मुख्य आरोपी करण पथरोडला नाशिकच्या द्वारका परिसरातून अटक। आतापर्यंत 11 संशयितांपैकी 3 जण अटकेत। अरविंद केजरीवाल 21 दिवसांनंतर परत जेलमध्ये जाणार। माझ्यानंतर माझ्या आईवडिलांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, केजरीवालांची नागरिकांकडे विनंती। सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण। मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक। सेंट्रल लाईनवरच्या लोकलच्या 161 फेऱ्या रद्द। माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा। उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत 22 जणांचा मृत्यू। एकट्या बिहारमध्ये अवघ्या 2 तासात हृदयविकाराने 9 जण दगावले।